बीड तालुक्यातील चराटा येथे तब्बल 8 वर्षापूर्वी 5 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची निवासस्थानं बांधण्यात आली. मात्र गेल्या 8 वर्षापासून त्याला वीज जोडणीच देण्यात आलेली नाही. त्यामुळं प्रसूती असेल, शस्त्रक्रिया असेल, आंतररुग्ण विभाग असेल, या सुविधांची अडचण येत असून रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करत बीडला यावं लागतं. गेल्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही वारंवार आंदोलनं केली होती यासाठी निधी मिळावा म्हणून. ऑक्टोबरमध्ये आम्ही त्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जे साठवण तलाव आहे, त्या साठवण तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं. त्यानंतर CO यांनी जिल्हा नियोजन समिती म्हणून 10 लाख रुपयांचा निधी वीज पुरवठा यासाठी मंजूर केला होता. मात्र त्याचं अद्याप काम सुरू नाहीये. मात्र यात गंभीर गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक महिन्यापासून जर आपण पाहिलं, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणीच नाहीये त्या आरोग्य केंद्राला महावितरणने तब्बल 90,000 रुपयांचं वीज बिल देण्यात आलेलं आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी जे आहेत मदन काकड यांनी महावितरणला लेखी पत्र लिहिलेलं आहे की या प्राथमिक आरोग्य केंद्राला जर वीज जोडणीच नाहीये, मीटरच नाहीये, तर मग 90,000 रुपये वीज दिलं कसं आणि भरायचं कसं. मात्र या बाबतीमध्ये महावितरण कुठल्याही प्रकारे उत्तर देत नाहीये. त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं तर आरोग्य विभाग कोमात आणि महावितरण जोमात अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की जिल्हा प्रशासनानं, आरोग्य विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे, त्यासाठी वीज पुरवठा करण्यात यावा आणि नागरिकांची हेळसांड थांबवावी.